जय आदिवासी भाऊ. तर मग आपण चालणार भाऊ कांदाण्या पाट्या उचलाला कंकरातून चौगाव होताना आमना गावावर आम्हाला कामच देत ना भाऊ. कारण की आम्ही तसे कामच करत ना मग काम न कसा असं काम त्यांना मग चालत ना मग चौगाव गोतानाला पहिला वका येल होता आपण वाराना ती केस पुरं टाईट वी घेत ना भाऊ. मग काय दिल्या तर म्हणायला लागा केस का उडीच येत रे म्हणून अजून मोर ही सण पाहत मग ऍक्सिडेंट भाऊ पिकअप ना काय वेळ होता भाऊनी गाडीला काय ना पलटी वेगी पिकअप वाला दादा सो बाग चालावत जा भाऊ स्वा लगन्ना वराड होता भाऊ सडगावतून तिकडे जायर ना कुसुंबाकडं काय वय ना काय ना आपला दिलीप भाऊ बी झाला होता ना मग मदत करायला. चला मग जाऊ तर आपला काम ना ठिकाणा ये लागणार भाऊ आपण आपला काम ना ठिकाण कांदा उचलण्या पाट्या मग काय या आता निघीच राहणार आपण चालणार मग आपला 9:30 वाजाना टाइम होता. ये लागणार तर आपण कांदाना पाट्या उचलाला मग काय पाववडे गेलो होतात चाल म्हणतं दिल्या पाववडे बिवडे खाई घेऊ आता आपण कव खावाला भेट कव ना म्हणतं अजून पाट्या उचला मग जर लागणार तर काय खावाला भेट का ना फेट पावडं तर लयल होतात पावडच मग मिरचीच नव्हती त्याला म्हणतं भाजी बिजी टाकीन खाय की मग बाईसनं सांग्या तुम्ही पाणी बी पी घ्या आणि आमले पाणी बी बरी आण द्या. मग काय वेगळी बा आपली सुट्टी चालत ना मग घरकडे चौगाव बारीनी व्हिडिओ मोठा असं भाऊ पाहत राहा फक्त ये लागणार तर आपण करसगावान मग येताच दिल्याला सांगायला दिल्या म्हणतं भूक लागे जायचं काहीतरी खाऊ चाल म्हणतं मग दिल्यानं सांगणार ना चाल म्हणून मग काय गडीने डायरेक्ट बिर्याणीने हॉटेल होई की ना मग चला तुम्हाला त्या खाडा बिर्याणीने हॉटेल करसगावान मग बी सबर भाऊ ज्याला माहित नसे त्यानं खावाला ये लागा वनात ना मग काय बिर्याणीने हॉटेल व बिर्याणीवाला तर पाहिजे राही ना शीट वनात बा आपलं दुकानवर बिर्याणी खावाला लावा ना गडे दिल्या म्हणा लाग बॅक्का सावटा द्यायचं म्हणू खांडा विसत म्हणून येदाक म्हणू दाखाडी खाई रे ना असं मग गडी चला भेटूत मग दुसरा ब्लॉक मग.